अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ICTC एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राने दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी 7 महिने गर्भवती असलेल्या पीडितेस HIV पॉझिटिव्ह असल्याचा खोटा व बेजबाबदार अहवाल दिला। या एका अक्षम्य चुकीमुळे एका निराधार गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला। त्या खोट्या HIV अहवालाच्या आधारे पतीने व सासरकडील मंडळीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला। तिला घराबाहेर काढून पुन्हा नांदविण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे त्या पीडितेचा संसार उद्ध्वस्त होऊन ती व तिचे मूल कौटुंबिक सुखापासून दुरावले व पीडितेचे विनाकारण चरित्रहनन झाले। त्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था MSACS मुंबई व जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांनी अधिकृत जाहीर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावे की संबंधित पीडिता या कधीही HIV पॉझिटिव्ह नव्हत्या व या पूर्णपणे HIV निगेटिव्ह असल्याचा वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात यावे। तसेच पीडितेस झालेल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक नुकसानीबद्दल शासनाने योग्य नुकसान भरपाई द्यावी। उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा जोडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करावा। असे न केल्यास 1 मे 2026 रोजी पीडिता तिच्या बाळासह मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची माहिती छावा संघटनेचे ॲडव्होकेट योगेश पवार, पीडिता सुजाता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। एक गर्भवती भगिनी होती, त्यांना 7 महिन्यामध्ये HIV टेस्ट होती। त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून औषधाची ट्रीटमेंट स्टार्ट करण्यात आली HIVची। त्याच्यानंतर ह्यांनी पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्यांच्या पतीने त्यांना सोडून नसं नांदवण्यासाठी नटातून त्यांना सोडून नसं। त्यानंतर त्यांचे पती निगेटिव्ह आहेत म्हणताना या ताईंना संशय येण्याने की बाबा मी पॉझिटिव्ह असताना पती निगेटिव्ह कसं आहे म्हणून त्यांनी पुन्हा अन्य शासकीय हॉस्पिटलमधनं 5 ठिकाणी HIVची तपासणी करण्यात असते। त्या HIV तपासणीमध्ये प्रत्येक तपासणीमध्ये या ताई निगेटिव्ह आहेत। जगामध्ये असं कोणतंही औषध नाही आहे की बाबा मी औषध खातोय आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतोय। HIVचा विषाणू कधीही कायमचा नष्ट होत नाही। असं असताना त्या ताई आधीपासूनच निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून फक्त शासकीय अनुदान आणि जागतिक अनुदानच्या कोट्यावधीचं भेटतं ICTC सेंटरसाठी ते हडपण्यासाठी पेशंट महत्त्वाचे असते, पेशंट दाखवणं महत्त्वाचं असतं म्हणून बोरस पेशंट दाखवणे आणि ते अनुदान हडपण्यासाठी एखाद्या बाईचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या ICTC सेंटरने कसं आहे। म्हणून आमची मागणी आहे की बाबा हे जे संबंधित ICTC सेंटरचे जे व्यक्ती आहेत, संबंधित जे दोषी माणसं आहेत, त्या व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन ह्या ताई कधीही पॉझिटिव्ह नव्हत्या, त्या निगेटिव्ह होत्या HIV म्हणून सांगावं आणि ह्या ताईचा संसार जोडण्यासाठी दोन्ही कुटुंबाचं समुपदेशन करण्यात यावं आणि यांना नुकसान भरपाई म्हणून काही नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित दोषी व्यक्तीवरती गुन्हा नोंदवण्यात यावा। तसंच अशा ह्या ताईंनी असंख्य काही घटना आहेत, पंढरपूरमध्ये 1-2 आहेत, मंगळवेढ्यामध्ये 2 आहेत। ते व्यक्तीसुद्धा निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून सेम पद्धत की बाबा ICTC सेंटर बंद होणे म्हणून पेशंट दाखवायचे आणि अनुदान हडपायचं। तर आमची शासनाकडे मागणी आहे की बाबा 1 मेच्या आत त्या ताईंना न्याय द्या, अन्यथा त्या ताईचं स्पष्ट म्हणणं आहे की मी 1 मे दिवशी CM साहेबाच्या ऑफिस पुढे जाऊन आत्मदहन करणार आहे, असं ताईंचं त्या स्पष्ट म्हणणं आहे। आणि 1 मेच्या आत शासनाने त्यांना न्याय द्यावा, त्यांचा उद्ध्वस्त संसार बसवण्यासाठी मदत करण्यात यावी, नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे। मी 16 तारखेला गेले पंढरपूरला, तर मला गोळ्या चालू केल्या आणि शारीरिक मानसिक वगैरे मला केस गळणे आणि सूज येणे आणि तोंडाला फटकळ येणे एवढं मला हे त्रास झालं, मानसिक त्रास झालं मला। काय हॉस्पिटलमध्ये सांगितलं, कोणता रक्ताचा रिपोर्ट तुमचा पॉझिटिव्ह सांगितलेला आहे? HIVचं पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही जावा लवकर, नाहीतर पोराला अपंग होईल, पोरगा तुमचं चालू शकणार नाही, काहीतरी होईल म्हणून मी गेले तातडीने गेले मी आणि तिथले गोळ्या चालू केले। 7 दिवस गोळ्या खाल्ल्या? 1.5 वर्षानं गोळ्या खाल्ले। निगेटिव्ह आहे कधी समजलं परत? मी माझ्या 6 महिने झाले की मी गेली कराडला, तेव्हा गोळ्या कशाची आहे ते म्हणून सांगितलं आमच्या सासूने। तर मी म्हटलं गोळ्या आहे ते आहे ते मी मुख्यमंत्री त्यांना 17 जणांना मी सगळ्यांना पत्र पाठवलेलं आहे सगळ्यांनाच की माझी निवेदन आहे की मला न्याय भेटावं म्हणून। लेखी माफी आणि त्यांची सही आणि त्यांची
माफी याला मला न्याय तर भेटला नाही ना, मी आत्महत्या करेल मी. कुठं मुख्यमंत्री लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.